प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला शहरातील पारंपरिक मीना बाजार हा केवळ खरेदी विक्रीचा उपक्रम नसून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे प्रतीक ठरला आहे. तब्बल 70 वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असलेली ही परंपरा येवलेकरांनी जपून ठेवली आहे. रमजान पर्वाच्या प्रारंभापासून सुरू होणाऱ्या या बाजाराची सांगता ईदच्या चंद्रदर्शनाने होते. महिनाभर चालणाऱ्या या बाजारात विविध जाती धर्मातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याने येवला शहरात एकात्मतेचे सुंदर चित्र पाहायला मिळते. याचा न्यूज लोकतंत्र 18 ने घेतलाय प्रत्यक्ष आढावा. मीना बाजारातून न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो. आज आपण येवले शहरातील मीना बाजारामध्ये आहोत आणि हा पारंपरिक मीना बाजार गेल्या 70 वर्षापासून या जागेमध्ये भरतो. संध्याकाळी दुपारनंतर या ठिकाणी खरेदीदारांची झुंबड उडलेली असते आणि त्याचं जे चित्र आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्या वेगवेगळ्या प्रकारची जी आहे फळांची दुकानं असतील, तळलेले पदार्थ आहेत, त्याचबरोबर जे आहे लागणारी जी आहे नान आहे आणि वेगवेगळ्या अशा प्रकारचे जी पदार्थ आहे या ठिकाणी जे आहे विक्रीला असतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांची वर्दळ असते, गर्दी असते आणि त्यामुळे हे एक प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज आमच्या सोबत आहेत या ठिकाणी येवले शहरातील एक ज्येष्ठ नागरिक आहेत, इस्माईल पटेल त्यांचं नाव आहे. या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देणार आहेत. मला हे सांगा, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या रोडवरती हा बाजार भरतो, काय महत्व आहे याचं? ह्या मीना बाजारचं असं महत्व आहे, मी जवळजवळ माझा आज वय 70 वर्षाच्या पुढे आहे. 70 वर्षापूर्वी देखील सुद्धा या मीना बाजार सर्व समाजाचे लोक येतात आणि एकुलकीने आणि आपुलकीने येथे बाजार खरेदी करतात. विशेषतः येथे शेवटच्या दिवशी कपडे वगैरे आणि सुरखुरम्याचे जे सामान आहे ते हिंदू बांधव देखील खरेदी करतात. ह्या गोष्टीचं पूर्ण महाराष्ट्रात मला येवल्याचा अभिमान आहे. मी ह्या पूर्ण भारतात सांगू इच्छितो त्या यासारखे आणि आपुलकीची भावना आहे आणि सलोख्याची आणि एकात्मतेची भावना असून मी हा संदेश पूर्ण भारतातील लोकांनी करावा असं मी त्यांना निवेदन करतो, विनंती करतो. म्हणजे एक प्रकारे खरेदी विक्री जे आहे एक प्रकारे हे बाजार नसून या ठिकाणी सामाजिक ऐक्याचं सुद्धा हे एक प्रतीक आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अनेक समाजाची आणि जाती धर्माची लोक येऊन या ठिकाणी खरेदी आणि विक्री करतात आणि म्हणून आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत हारूनभाई शेख. मला सांगा हारूनभाई शेख, तुमचं वय काय आहे? माझं वय तर आता 60 आहे. अच्छा, किती दिवसापासून तुम्ही हा बाजार? मला मी असं ऐकलेलं आहे की हे राजे रघुजी बाबा यांनी ज्यावेळेस हे शहर वसवलं होतं तेव्हापासून ही परंपरा ही अखंडपणे चालू आहे आणि याच्यात निम्मे दुकानदार जे येतात आमचे हिंदू बांधव सुद्धा याच्यात 70% यांचे दुकानं इथं राहतात आणि जे जाती सलोखा याच्यामुळे जो एक निर्माण होतो हेच नाही, इथून येवला, कोपरगाव, मनमाड, नांदगाव सर्व ठिकाणचे लोक 26 वेळा मोठा उपवास आमचा जो राहतो तेव्हापासून इथं लोक येतात, खरेदी विक्री करतात. कुठलाही गालबोट, कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही महिलेला कुठल्याही प्रकारची छेडछाड न होता या ठिकाणी हा 1 महिन्याचा कार्यक्रम राबवला जातो आणि याची दखल जर तसं बघितलं तर आज जे जातीपातीचे राजकारण करणारे नालायक लोक आहे त्यांनी ह्या गोष्टीचा एक आदर्श घ्यावा आणि त्याच्यावर चालावा अशी माझी ख्याती आहे. म्हणजे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आहे. लोकांनी जातीपातीचं राजकारण न करता या ठिकाणी सामाजिक सलोखा निर्माण करणारं आणि सद्भावना देणारं जे आहे एक प्रकारे हा बाजार आहे. या ठिकाणी आमच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत. सांगा भाऊ, नाव सांगा तुमचं? दीपक रंगनाथ काटोटे. दीपक काटोटे, काय वाटतं तुम्हाला, तुम्ही या बाजारामध्ये येतात? या बाजारात आल्यापासून मला असं चांगलं वस्तू चांगलं भेटते, यांच्याकडे फ्रेश वस्तू भेटत्या आणि यांचा रमजान महिना चालू असल्यामुळं प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी यांच्याकडे लक्ष देण्यात यावं. इथं कोणतं मारहाण दुसऱ्या गोष्टी काही होऊ शकत नाही बा. इथं शांतता राहावा म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तवाल्यांनी हे करण्यात यावं. इथं म्हणजे आपण जर बघितलं तर प्रशासनाकडनं सुद्धा या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर जो आहे हा बाजार अद्यापर्यंतचा जो इतिहास आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं गालबोट या ठिकाणी लागलेलं या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आपण जर या ठिकाणी बघितलं तर विविध प्रकारची तळलेली जी पदार्थ आहेत ही
विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर ग्राहकांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे गर्दी केलेली आहे. त्याचबरोबर जर आपण जर बघितलं तर माझ्या उजव्या हाताला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे दुकानं थाटलेली आहे आणि या ठिकाणी लोक जे आहे खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर जे आहे मार्केटमध्ये फिरत आहेत. एकंदरीतच हा संध्याकाळचा वेळ आहे आणि संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी रोजा इफ्तार होतो आणि त्या निमित्ताने येवले शहरातील जी मुस्लिम बांधव आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जो आहे आपल्या इफ्तारीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहे आणि खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी येत असतात आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे वेगवेगळ्या प्रकारची सरबत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची जी खजूर आहे ती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे एकंदरीतच आपण जर बघितलं तर हा बाजार एक प्रकारे सामाजिक सलोखा आणि जातीय सलोखा राखणारा आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून किंवा शेकडो वर्षापासून हा मीना बाजार अशाच पद्धतीने या ठिकाणी येवले शहरामध्ये भरत असतो आणि म्हणून याची ख्याती ही संपूर्ण परिसरामध्ये असून या ठिकाणी जे विक्रेते आहेत आणि त्याचबरोबर खरेदीदार आहेत ते सर्व समाजाचे लोक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून हा मीना बाजार येवल्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी शाकीर शेखसह अय्यूब शहा, मीना बाजार, येवला.